नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीडीके नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण सायन्समध्ये कन्सेप्ट क्लिअर ही सिरीज सुरू केलेली आहे आणि यापूर्वी आपण याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम, याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम या सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. आज आपण ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्था याविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या जी लेक्चर्स असतात याच्यामध्ये मी NCERT, त्याच्यानंतर स्टेट बोर्ड आणि संदर्भ पुस्तक मिळून या सर्वांमधून नोट्स काढून हे तुमच्या समोर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या सर्व व्हिडिओच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही याची मला निश्चित खात्री आहे. त्याच्यामुळं आपण सर्वांनी माझे सर्व लेक्चर्स, व्हिडिओज हे व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला येत्या सर्व एक्झाम्स, मग ते कोणत्याही असो, MPSC असो, तुमच्या पोलीस भरती असो, तलाठी असो, कोणत्याही एक्झाम मध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर सायन्स मधून या ऑर्गन सिस्टीम वरती जर प्रश्न पडले तर आपल्या लेक्चरच्या बाहेर एकही प्रश्न नसणार आहे याची मी तुम्हाला निश्चितच खात्री देतो. तर चला आजच्या विषयाला आपण वळूया. आज आपला जो विषय आहे किंवा टॉपिक आहे तो म्हणजे ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्था. आपल्याला माहिती आहे मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये किडनी हा मुख्य उत्सर्जन करणारा किंवा मुख्य ऑर्गन किंवा इंद्रिय आहे. मात्र त्याच्या व्यतिरिक्त इतरही ऑर्गन्स हे एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये येतात. आता ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. ओके, हा बघा, एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्था. याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय, त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं. एक्सक्रीट करणे म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये अनावश्यक प्रोडक्ट जे आहेत ते बाहेर टाकणे, ठीक नाही. जर का आपण हे अनावश्यक पदार्थ बाहेर फेकले नाही तर आपल्या शरीरामध्ये जे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहेत ते बिघडू शकतात आणि त्याच्यामुळे विविध व्याधींनी तो व्यक्ती ग्रसला जाऊ शकतो. त्याला वेगवेगळ्या आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे जे बाय प्रॉडक्ट आहेत, म्हणजे थोडक्यात जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते आपल्या शरीराच्या बाहेर वेळोवेळी टाकणं आवश्यक असतं आणि याच्यामुळेच ही पूर्ण एक सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम काम करते, ज्याला आपण एक्सक्रिटरी सिस्टीम असं म्हणतो. आता मग बघा, removal of nitrogenous substances like urea, ammonia, uric acid and creatinine. क्रिएटिनाइन. ओके, हे लक्षात ठेवा. नुसतं क्रिएटिन नाही तर क्रिएटिनाइन. हा नुसतं क्रिएटिन म्हटलं तो बाय प्रॉडक्ट किंवा सॉरी तो वेस्ट प्रॉडक्ट होत नाही. मात्र क्रिएटिनाइन म्हटलं तर तो वेस्ट प्रॉडक्ट होतो, हे लक्षात ठेवा. तर मग रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस सबस्टन्सेस लाईक युरिया, अमोनिया, युरिक ऍसिड अँड क्रिएटिनाइन. तर हे असे वेगवेगळ्या प्राण्यांचे हे काय आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत आणि हे त्यांच्या वेगवेगळ्या एक्सक्रिटरी ऑर्गनच्या माध्यमातून बाहेर टाकले जातात. तर आपण आता सुरुवातीला हे जे ऑर्गन्स आहेत, एक्सक्रिटरी ऑर्गन्स कोणकोणते आहेत मुख्यतः ह्यूमन बेइंग मध्ये, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर एक्सक्रिटरी ऑर्गन याच्यामध्ये ऍक्सेसरी एक्सक्रिटरी ऑर्गन आणि मेन एक्सक्रिटरी ऑर्गन. म्हणजे किडनीला ऍक्सेस किंवा किडनीला मदत करणारे हे बाकीचे आहेत. मात्र जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन एक्सक्रिटरी ऑर्गन आणि त्याच्यामध्ये जर हे ऑप्शन असतील तर मेन एक्सक्रिटरी ऑर्गन म्हटलं तर किडनी असणार आहे आणि ऍक्सेसरी म्हणजे याला पूरक असणारे जे ऑर्गन्स आहेत तर ते कोणते, लंग्स आहे, स्किन आहे, लिव्हर आहे. आता आपण सर्वांना किडनी विषयी माहिती आहे की किडनी हा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. मात्र याच्यासोबतच लंग्स, स्किन आणि लिव्हर हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून काम करतात. आता ते कसे करतात बघा. लिव्हर जे आहे मुख्यतः युरिया फॉर्मेशन हे लिव्हर मध्ये होतं. बघा, हे बऱ्याच जणांना माहित नव्हतं. ह्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. MPSC न याच्यावर कंबाईन मध्ये एक वेळेस प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन प्रोड्यूस युरिया, म्हणजे युरिया खालीलपैकी कोणता ऑर्गन युरियाची निर्मिती करतो. तर त्यामध्ये बऱ्याच जणांना किडनी हे वाटलं असेल. मात्र युरियाची निर्मिती किंवा युरियाचं फॉर्मेशन हे कुठं होतं तर लिव्हर मध्ये होतं. लक्षात घ्या, लिव्हर हा तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरातला सगळ्यात मोठी काय आहे, ग्लँड आहे. मात्र याच्यामध्येच काय होतं, हे युरिया फॉर्मेशनचं सुद्धा काम होतं. ओके, आता ह्या युरिया जे आहे, ठीक आहे, तर तो काय आहे मुख्यतः आपला जो ह्यूमन बेइंगचा तो काय आहे, मेन एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर स्किनच्या माध्यमातून काय, तर जो आपल्याला घाम येतो, स्वीट, ठीक नाही, तर तो स्किनच्या माध्यमातून बाहेर टाकला जाणारा एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर लंग्स मध्ये मग काय, आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये शिकलो आहोत याच्यापूर्वी की आपण
काय करतो, ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. ती पूर्ण आपण पद्धत कशी आहे रेस्पिरेटरी सिस्टीमची पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे. तर लंग्स सुद्धा काय आहे, मग तो सुद्धा एक एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण काय करतो, ऑक्सिजन जो आहे तो घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. त्याच्यानंतर किडनी हा मेन काय आहे आपला, युरिन, म्हणजे त्याच्यामध्ये की युरिया मुख्य आपला घटक असतो. चला नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ एक्सक्रिटरी कंपाऊंड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डिवाइड इंटू 4 टाइप्स. आता मग त्यांचे एक्सक्रिटरी जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरून पुन्हा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्यांचं 4 प्रकारामध्ये मुख्यतः विभाजन झालेलं आहे. आता ते 4 प्रकार कोणते आहेत बघा, या ठिकाणी पाहूया आपण. मी जरा या ठिकाणी पेन घेतो, म्हणजे मला तुम्हाला ते हायलाइट करून दाखवण्यासाठी मदत होईल. ओके. हा, आता बघा, युरियोटेलिक ऑर्गॅनिझम्स. युरियोटेलिक म्हणजे कोणते, ज्यांच्यामध्ये युरियाच्या फॉर्म मध्ये एक्सक्रिटरी प्रॉडक्ट बाहेर टाकला जातो. युरियाच्या खाऊ पदार्थ युरियाच्या स्वरूपामध्ये जे ऑर्गॅनिझम्स बाहेर टाकतात त्यांना युरियोटेलिक म्हणतात. हे लक्षात घ्या, युरियोटेलिक, यांना युरियोटेलिक म्हणतात. मगाशीच आपण पाहिलं युरिया कुठं बनतो, ह्युमन बिईंगच्या लिव्हर मध्ये, बरोबर. म्हणजेच आपण जे युरिन करतो त्या युरिन मध्ये काय असतं, तर हा युरिया असतो, बरोबर. मग हा युरिया आपण टाकतो, म्हणूनच इन ह्युमन बिईंग अँड कार्टिलिजिनियस फिशेस. कार्टिलिजिनियस फिशेस, कार्टिलिजियस म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये हाड नसतात, तर कार्टिलिजियस स्वरूपाचं बोन असतं. त्याला बोन ऍक्च्युअली ते बोन नसतं. ठीक आहे, लक्षात घ्या. कार्टिलेजिनियस हे काय बोन नाहीये, तर बोनच्या स्वरूपाचं, लवचिक स्वरूपाचं, त्या स्वरूपाचं एक असणारं कार्टिलेज आहे. ठीक आहे, म्हणूनच शार्क आणि रेज हे जे फिशेस आहेत ते युरियोटेलिक मध्ये येतात. लक्षात घ्या, बाकीचे फिशेस युरियोटेलिक नाहीत, त्यांच्यामध्ये हाड किंवा बोन्स असतात. हे 2 असे एक्सेप्शन आहेत. तुम्हाला असं सरळ सरळ दुसऱ्या अँगलनं सुद्धा विचारलं की शार्क मध्ये बोन्स असतात का, तर शार्क या फिश मध्ये बोन्स नसतात. लक्षात घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये केवळ कार्टिलेज असतं, मात्र ऍक्च्युअल बोन्स नसतात. ठीक आहे, तर ह्युमन बिईंग अँड कार्टिलेजियस फिशेस हे कसे आहेत, युरियोटेलिक. हे स्पेलिंग मध्ये लक्षात घ्या, युरियोटेलिक आणि युरिकोटेलिक, खाली तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर युरियोटेलिक म्हणजे जे युरिया सिक्रेट करतात, सॉरी युरिया एक्सक्रीट करतात. त्याच्यानंतर युरिकोटेलिक. आता बघा, इथं युरियोटेलिक होतं, आता इथं युरिकोटेलिक आहे. युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, त्यांच्यामध्ये ऍक्च्युअल युरिक ऍसिड बाहेर एक्सक्रीट केलं जातं, युरिक ऍसिड बाहेर टाकलं जातं, वरी काय होतं, युरिया होतं. आता या ठिकाणी युरिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये जे ऑर्गॅनिझम्स बाहेर प्रॉडक्ट टाकतात त्यांना युरिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये त्यांना युरिकोटेलिक असं म्हणतात. मग आता युरिकोटेलिक कोण कोण आहेत, तर सर्व प्रकारचे बर्ड्स जे आहेत ते काय आहेत, युरिक ऍसिड मध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर अमोनियोटेलिक ऑर्गॅनिझम. अमोनियोटेलिक म्हणजे काय, त्याच्या नावानच तुम्हाला कळलं असेल. अमोनियोटेलिक म्हणजे त्याच्यामध्ये अमोनिया हा मुख्यतः त्यांचा काय असतो, बाय प्रोडक्ट असतो किंवा एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतो. मग अमोनियोटेलिक ऑर्गॅनिझम यांचा मुख्य काय असतो, अमोनिया बाहेर टाकण्याचा पदार्थ असतो. मग याच्यामध्ये फिशेस बघा, इथं वरती आपण पाहिलं होतं शार्क आणि रे फिश आहे की नाही, तर हे काय आहेत, तर युरियोटेलिक आहेत, आपल्यासारखे मानवासारखे. मात्र अमोनियोटेलिक म्हणजे अमोनियाच्या स्वरूपामध्ये सिक्रेट करणारे इतर सर्व फिशेस आहेत. का, कारण यांच्यामध्ये बोन्स आहेत. मात्र हे कार्टिलेजियस फिश आहेत, त्यांच्यामध्ये बोन्स नाहीत, हे आपल्यामध्ये मोडतात, म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीमच्या बाबतीमध्ये तर हे युरियोटेलिक आहेत. आणि अमोनियोटेलिक म्हटलं तर सर्व बाकीचे फिशेस जे आहेत ते अमोनियोटेलिक मध्ये येतात. त्याच्यानंतर ऍम्फिबियन्स येतात, त्याच्यानंतर अर्थवर्म्स. हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे एक वेळेस, एमपीएससीने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी अमोनिया हा बाय प्रोडक्ट असणारा खालीलपैकी कोणता प्राणी आहे. आणि त्याच्यामध्ये हे अर्थवर्म म्हणजेच काय, गांडूळ दिलेलं होतं. आणि ते आपल्याला माहित पाहिजे की अर्थवर्म किंवा गांडूळ हा कसा आहे, अमोनियोटेलिक, म्हणजे अमोनिया हा त्याचा मुख्य एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्वॅनोटेलिक ऑर्गॅनिझम. ग्वॅनोटेलिक म्हणजे जे ग्वॅनिनच्या स्वरूपामध्ये बाहेर एक्सक्रिटरी प्रोडक्ट त्यांचा असतो. त्याच्यामध्ये आहेत स्पायडर, स्कॉर्पियन आणि पेंग्विन. ठीक आहे, तर हे काय आहेत, ग्वॅनिन हे त्यांचं एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतो. ठीक आहे, तर हे मुख्यतः ह्याच्यामध्ये तुम्ही हे पेंग्विन, त्याच्यानंतर स्पायडर, हे काय आहे,
ग्रॅन्युटेलिक ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्यानंतर अमोनिया, अर्थवर्म, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे महत्वाचे आहेत, याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत. तर आता तुमच्या या ठिकाणी तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की ह्युमन बिंग काय आहे, युरिओटेलिक आहे, की नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण मुख्य युरिया आपला एक प्रोडक्ट आहे, त्याच्यानंतर युरिको म्हटलं तर युरिक ऍसिड, मग युरिक ऍसिड कोण, पक्षी, सर्व बर्ड्स. त्याच्यानंतर अमोनिया म्हणजे अमोनियाच्या स्वरूपामध्ये टाकणारे अमोनिओटेलिक, मग त्याच्यामध्ये सर्व फिशेस, अँफिबियन्स आणि अर्थवर्म. आणि ग्रॅन्युटेलिक जे ग्वेनिन एक्सक्रीट करतात. मग ग्वेनिन काय तर स्पायडर, स्कॉर्पियन, त्याच्यानंतर पेंग्विन. ठीक आहे, तर हे सर्व ग्रॅन्युटेलिक मध्ये मोडतात. ओके, नेक्स्ट HCG काय आहे, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन फाउंड इन युरिन ऑफ प्रेग्नंट वुमन. ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन म्हणजे HCG इज अ हार्मोन प्रोड्युस्ड बाय द प्लॅसेंटा ऑफ अ प्रेग्नंट वुमन. तर बघा, ज्यावेळेस वुमन प्रेग्नंट राहते त्यावेळेस त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, म्हणजे युरिनच्या माध्यमातून. एक किट मिळते, त्या किटच्या माध्यमातून केली जाते. तर त्या किटमध्ये काय असतं किंवा ते किट कशामुळे डिटेक्ट होते की ती वुमन प्रेग्नंट आहे का नाही, ते कशावरून डिटेक्ट होतं, तर त्या युरिन मध्ये, प्रेग्नंट वुमनच्या युरिन मध्ये हे HCG नावाचं जे हार्मोन आहे ते त्या ठिकाणी असतं, आणि त्याच्यामुळे ते डिटेक्ट होतं की ती जी किट आहे त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दाखवतं. आणि म्हणूनच म्हणजे हे हार्मोन महत्वाचं आपल्याला माहित पाहिजे की कोणतं हार्मोन आहे, तर ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हे हार्मोन असल्यामुळे त्या ठिकाणी ती वुमन आपल्याला प्रेग्नंट आहे का नाही हे कळतं. आणि हे जे हार्मोन आहे, हार्मोन हे कोण प्रोड्यूस करतं, तर तो जो प्लासेंटा असतो वुमनचा, त्या प्लासेंटा मधून हे HCG काय होत असतं, सिक्रेट होत असतं. आणि म्हणूनच ज्यावेळेस वुमन प्रेग्नंट असतात त्यावेळेस हे जर त्याच्यामध्ये आलं त्या किटमध्ये तरच ते आपण प्रेग्नंट आहे असं म्हणतो, आणि जर त्यामध्ये ऍबसेंट असेल तर ते निगेटिव्ह आहे असं आपण म्हणतो, म्हणजे त्यावेळेस प्रेग्नन्सी नाही असं आपण म्हणतो. नेक्स्ट, एनिमल्स विदाउट एक्सक्रिटरी सिस्टीम आर ऑल्सो अमनिओटेलिक. अमनिओटेलिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम नसते, हे की नाही, ते कसे असतात तर अमनिओटेलिक असतात. म्हणजेच काय, त्यांचा एक्सक्रिटरी प्रोडक्ट कोणता असणार आहे, अमोनिया. मग ह्याच्यामध्ये कोणते येतात तर प्रोटोझोआ, सर्व युनिसेल्युलर्स च्यामध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम नसते, म्हणजे ते युनिसेल्युलर असतात. त्याच्यामध्ये प्रोटोझोआ आहेत. प्रोटोझोआ म्हणजे त्याच्यामध्ये सर्व जे युनिसेल्युलर आहेत ते येतात, आणि त्यांचा हे एक्सक्रिटरी प्रोडक्ट कोणता असतो तर अमोनिया असतो. ठीक आहे, टॅडपोल of a frog excretes ammonia and adult frog mostly are ureotelic. बघा, हा जो फ्रॉग आहे ना किंवा हा जो बेडूक आहे, हा प्रत्येक बाबतीमध्ये एक्सेप्शन असतो. कसा, आपण रेस्पिरेशन मध्ये सुद्धा पाहिलं की हा पाण्याच्या बाहेर जेव्हा असतो तेव्हा लंग्स न तो रेस्पिरेशन करतो, आणि जेव्हा पाण्याच्या आतमध्ये असतो तेव्हा तो स्किनच्या माध्यमातून रेस्पिरेशन करतो. म्हणजे हे रेस्पिरेशनच्या बाबतीत झालं. आता या ठिकाणी एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये सुद्धा तो टॅडपोलच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस असतो तो त्यावेळेस काय सिक्रेट करतो, अमोनिया सिक्रेट करतो. आणि ज्यावेळेस ऍडल्ट फ्रॉग होतो त्यावेळेस काय होतो, युरिओटेलिक होतो. टॅडपोल म्हणजे काय, त्याची भ्रूण अवस्था किंवा तो सुरुवातीची अवस्था, आणि ज्यावेळेस तो ऍडल्ट म्हणजे मॅच्युअर मोठा होतो त्यावेळेस मात्र काय, तो युरिओटेलिक होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, अमोनिओटेलिझम, 1 gram ammonia needs about 300 to 500 ml of water for elimination. बघा, त्यांना 1 ग्राम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी 300 ते 500 मिलीलिटर एवढं वॉटर त्यांना आवश्यक असतं. आता युरिओटेलिझम, युरिया, इट टेक्स अबाउट 50 ml of water for removal of 1 gram of NH2 इन फॉर्म ऑफ युरिया. आता याच्यामध्ये सुद्धा काय, यांना किती लागतं 50 ml. त्याच्यानंतर बघा, युरिकोटेलिझम, युरिक ऍसिड, इट इज लिस्ट सोल्युबल इन वॉटर, हेन्स मिनिमम अबाउट 5 to 10 ml फॉर 1 gram और नो नीड ऑफ वॉटर फॉर इट्स इलिमिनेशन. म्हणजेच काय, यांच्यासाठी जे युरिकोटेलिझम असतात, युरिक ऍसिड सिक्रेट करणारे बर्ड्स, आहे की नाही, तर यांना मात्र खूप कमी प्रमाणामध्ये किंवा पाण्याची आवश्यकताच नसते. तुम्ही पाहिलं असेल की जे पक्षी असतात त्यांचं जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतो तो एकदम ड्राय असतो. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं, म्हणजे काही काही वेळेस नसतं सुद्धा, एकदम ड्राय असतं.
म्हणजेच युरिकोटेलिक जे आहेत, युरिकोटेलिक म्हणजे युरिक ऍसिड सिक्रेट करणारे म्हणजेच पक्षी, तर यांच्यामध्ये पाण्याची एक्सक्रीट करण्यासाठी पाण्याची आवश्यकता जास्त नसते, हे लक्षात घ्या. सगळ्यात जास्त कोणाला आवश्यकता असते? अमोनोटेलिझम, त्याच्यानंतर युरिओटेलिझम म्हणजे आपण, ठीक आहे ना, आणि त्याच्यानंतर हे कोण? युरिकोटेलिझम. त्याच्यानंतर बघा प्रोटोनेफ्रेडिया. These are network of dead and tubeless called flame cells. For example, platyhelminthes मध्ये असतं, ज्याला आपण चपटे कृमी असं म्हणतो, ठीक आहे नाही. त्याच्यानंतर मेटानेफ्रेडिया. These are unbranched coiled tubes that connect to body cavity through funnel-like structure called nephrostomes. जसं की अर्थवर्म आहे. बघा तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या की मेटानेफ्रेडिया हे अर्थवर्म आहे आणि प्रोटोनेफ्रेडिया हे प्लॅटीहेल्मिंथीस आहे. ठीक आहे, ओके. आता आपण ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम डिटेल मध्ये या ठिकाणी समजून घेऊया. तर याच्यामध्ये मुख्य ऑर्गन कोणकोणते असतात? 2 किडन्या, आहे का नाही. या ठिकाणी तुम्हाला 2 किडन्या दिसत आहेत. हे जी किडनी पासून युरिन घेऊन जाणारी जी नळी आहे त्याला युरेटर असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा खालचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये हे आलेली युरिन साठवली जाते किंवा तात्पुरती ठेवली जाते त्याला युरिनरी ब्लॅडर असं म्हणतात. आणि ब्लॅडरच्या नंतर हे जे बाहेर समोर एक पुन्हा नळी असते त्याला युरेथ्रा असं म्हणतात. तर अशा पद्धतीने ही पूर्ण हे सगळे ऑर्गन्स कनेक्ट असतात एकमेकांना आणि एक्सक्रीटरी सिस्टीम काम करत असते. त्याच्यानंतर हे तुम्हाला या ठिकाणी ॲड्रिनल ग्लँड दिसत असतील, का नाही. याला आपण इमर्जन्सी ग्लँड्स असं म्हणतो. आता हे ग्लँड्स विषयी आपण ज्यावेळेस पुढचं लेक्चर मी घेणार आहे ग्लँड स्पेशल, की कोणकोणते ग्लँड आहेत, ते काय कोणते हार्मोन्स सिक्रेट करतात, कोणते एक्झोक्राईन आहेत, कोणते एंडोक्राईन आहेत, तर ते डिटेल त्यावेळेस आपण पाहूया. आता याच्यामध्ये एकच लक्षात घ्या की किडनीच्या वरती ज्या असणाऱ्या ग्लँड आहेत किंवा ग्रंथी आहेत त्यांचं नाव काय आहे? ॲड्रिनल ग्लँड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी रिनल व्हेन तुमच्या नाव या ठिकाणी तुम्ही रिनल पाहत असाल. तर रिनल म्हणजे काय? किडनीशी रिलेटेड, किडनीलाच रिनल असं म्हणतात. जसं की आपण पाहिलं की हार्ट जे आहे, जे हृदय आहे त्याला काय म्हणतो आपण? कार्डियाक. म्हणजे कार्डियाक जी टर्म आहे ती हार्टशी आहे. त्याच्यानंतर जी रिनल आहे ती किडनीशी आहे. पल्मोनरी, पल्मोनरी म्हणजे काय? हे कशाशी रिलेटेड आहे? आपल्या लंग्सशी रिलेटेड आहे, ठीक नाही. तर हे अशा काय टर्म्स आहेत ते तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. रिनल वेन म्हटलं की किडनीशी रिलेटेड, पल्मोनरी वेन म्हणलं की लंग्सशी रिलेटेड, त्याच्यानंतर कार्डियाक जी आहे ती हार्टशी रिलेटेड. ठीक आहे. तर ह्या बाबी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत लगेच. आता मग त्याच्यानंतर हे जी आहेत या ठिकाणचे तुम्ही सर्व ऑर्गन या ठिकाणी तुम्ही पाहिले आहेत की त्याचं लोकेशन कुठं असतं, कुठं कसं कनेक्ट आहे. तर सुरुवातीला काय आहे? हे किडनी आहे. किडनीला अटॅच काय असतं? हे युरेटर असतं आणि युरेटर कुठं ओपन होतात? तर युरिनरी ब्लॅडर मध्ये ओपन होतात आणि ब्लॅडरच्या नंतर हे युरेथ्रा असतं. तर अशा पद्धतीची रचना असते. आता बघा ही जी किडनी आहे तर या किडनीमध्ये असणारं मुख्य स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी म्हटलं तर ते कोणतं आहे? तर नेफ्रॉन म्हणून आहे. आता हे नेफ्रॉन काय आहे? तर ज्यावेळेस ब्लड याच्यामध्ये येतं, ब्लड मधून हे युरिन किंवा युरिक ऍसिड, युरिया हे सगळे घटक वेगवेगळे करण्याचं काम किंवा फिल्टर करण्याचं काम, सगळी ही प्रोसेस ह्या नेफ्रॉन मध्ये होत असते. तर हे नेफ्रॉन कुठं असतात? तर या किडनीमध्ये असतात. आणि असे किती नेफ्रॉन असतात? तर एका किडनीमध्ये नियर अबाउट 1,00,000 असे, म्हणजे 2 किडनीमध्ये 2,00,000च्या पुढे नेफ्रॉन्स असतात, खूप नेफ्रॉन्स असतात. तर ह्या सर्व नेफ्रॉन्सच्या माध्यमातून काय होत असतं? हे पूर्ण युरिन फॉर्मेशन, युरिन फिल्टरेशन ब्लड मधून होत असतं. आणि म्हणूनच द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी म्हटलं तर तो नेफ्रॉन. जसं की आपण पाहिलं होतं लंग्सचा कोणता आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट? अलोला आहे की नाही. सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ह्युमन बिईंग, आहे की नाही. तर म्हणजे हे जे युनिट आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता मग हे याच्या बाबतीत जर आता किडनीची रचना कशी असते? तर बघा या ठिकाणी हे रिनल कॉर्टेक्स बाहेरचा भाग, त्याच्यानंतर हा मेडुला. हे तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या, बाहेरच्या भागाला कॉर्टेक्स, आतल्या भागाला मेडुला म्हणायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवा, रिनल पेल्विस. रिनल पेल्विस मध्ये सर्वात आधी हे फिल्टर होऊन आलेलं जे युरिन आहे ते कुठे एंट्री करतं? तर रिनल पेल्विस मध्ये एंट्री करतं. ओके. तर अशा पद्धतीने ह्या 2 किडन्या ह्या आपल्या शरीरामध्ये असतात. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे अशी पूर्ण रचना आहे. आता बघा
nephrons discharge the formed urine at renal pelvis. बघा मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी सांगितलं होतं वरती की renal pelvis काय होतं, the nephron discharges the formed urine at the pelvis. म्हणजे सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो की nephron निर्माण केलेला युरिन सर्वात आधी कुठे डिस्चार्ज होतो किंवा कुठे सोडला जातो, तर तो कुठे सोडला जातो, रिनल पेल्विस मध्ये सोडला जातो. मग ही रिनल पेल्विस अशीच कुठे येते, ह्या युरेटर मध्ये येते आणि मग ह्या युरेटर पासून पुन्हा हे ब्लॅडर मध्ये सोडलं जातं आणि ब्लॅडरच्या माध्यमातून युरेथ्राच्या माध्यमातून आपण त्याला बाहेर एक्सक्रीट करत असतो. ठीक आहे. आता किडनीज, द किडनीज आर पेअर्ड bean shaped organ located in the abdomen on either side of spine under the diaphragm. आता हा डायफ्राम आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सुद्धा पाहिलेला आहे. तर किडनी काय दोन असतात, सर्वांनाच माहिती आहे. बीन शेप्ड म्हणजे काय, आपल्या चवळीच्या जी बी असतं, चवळीचं बी त्याच्या टाईप असे त्याच्या आकाराचं हे बीन शेप्ड असं असतं. त्याच्यानंतर लोकेटेड इन ॲब्डॉमिन, पुढच्या साईडला नसून ते ॲब्डॉमिन मध्ये जरी असलं तरी ते कुठं असतं, मागच्या साईडला असतं आणि डायफ्रामच्या अंडर द डायफ्राम असतं. दे आर मेड ऑफ अ लार्ज नंबर ऑफ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल सबयुनिट आर कॉल्ड नेफ्रॉन्स. मी आताच तुम्हाला सांगितलं की नेफ्रॉन काय आहे, त्याचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी आहे. ठीक आहे. ओके. द लेफ्ट किडनी इज लोकेटेड स्लाइटली मोर सुपेरियर दॅन द राईट किडनी ड्यू टू द लार्ज साइज ऑफ लिव्हर ऑन राईट साइड ऑफ द बॉडी. बघा हे महत्वाचं आहे. काय, लेफ्ट किडनी इज लोकेटेड स्लाइटली मोर सुपेरियर, म्हणजे जी लेफ्ट किडनी आहे ती काय आहे, थोडीशी वरती आहे. कशाच्या तुलनेमध्ये, राईट किडनीच्या तुलनेमध्ये. का बरं, कारण की त्या ठिकाणी काय आहे, लिव्हर हे राईट साईडला असतं आणि राईट साईडला लिव्हर असल्यामुळे काय झालेलं आहे, हे वरती गेलेली आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही आहे लेफ्ट साईड, ही आहे राईट साईड, आहे की नाही. तर लेफ्ट साईडची तुम्हाला ह्याची बघा या ठिकाणी थोडी वरती गेलेली दिसते, आहे की नाही, आणि या ठिकाणी ही राईट साईडची खाली आलेली दिसते, आहे की नाही. म्हणजे लेफ्ट साईडची थोडी सुपेरियर असते, वरती असते राईट साईडच्या तुलनेमध्ये. का बरं, कारण की राईट साईडला या ठिकाणी काय असतं, लिव्हर असतं आणि त्याच्यामुळे ती थोडी खाली गेलेली दिसते आणि लेफ्ट किडनी काय थोडी वर गेलेली दिसते. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता लेंथ बघा, किडनी 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ असते, त्याची विड्थ हे 5 to 7 सेंटीमीटर आणि वेट जे असतं ती 170 ग्राम एवढं त्याचं वेट असतं. ठीक आहे. 1 मिलियन नेफ्रॉन इन किडनी इन 1 किडनी. बघा मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 1 मिलियन हे एका किडनीमध्ये असतात, म्हणजे 2 किडनीमध्ये 2 मिलियन एवढे काय असतात, हे नेफ्रॉन्स असतात. Erythropoietin secreted by kidneys is essential for production of RBC. बघा आरबीसीच्या निर्मितीमध्ये किडनीनं सिक्रेट केलेलं इरिथ्रोपोटीन हे खूप महत्वाचं असतं आणि हे आरबीसी फॉर्मेशन मध्ये काम करतं. ओके. अबाउट 60 ml ब्लड पासेस थ्रू इच किडनी पर मिनिट. एका मिनिटामध्ये जवळजवळ 600 ml एवढं ब्लड हे पास होत असतं. The blood plasma flowing through kidney is filtered as glomerular filtrate and त्याचा रेट जो असतो तो किती असतो, 125 ml per minute and 180 liter per day. त्याचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट किती आहे, तर दिवसाला 180 लिटर आणि जर मिनिटाला म्हणाल तर 125 ml एवढं ते ब्लड जे आहे ते त्याचं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये ते फिल्टर होतं. ठीक आहे. आता ADH is important in regulating water balance through the kidney. In absence of ADH, diuresis, dilution of urine takes place and a person tends to excrete large amount of dilute urine. This condition called as diabetes insipidus. बघा, ADH is important regulating water balance through the kidney. अँटीड्युरेटिक हार्मोन ज्याला आपण म्हणतो, तर हे एडीएच अँटीड्युरेटिक हार्मोन हा खूप महत्वाचा घटक आहे आणि तो काय करतो, तर वॉटर बॅलन्स रेग्युलेशनचं काम करत असतो किडनीमध्ये. जर याची कमतरता भासली तर डायव्युलेसिस होतं, म्हणजे डायल्युशन ऑफ वॉटर होतं आणि त्या पर्सन जो आहे तो लार्ज अमाऊंट मध्ये काय डायल्यूट युरिन बाहेर टाकतो आणि त्याच कंडिशनला आपण
डायबिटीज इन्सिपिटस असं म्हणतो. बघा आपण डायबिटीजचं माहिती आहे, 2 प्रकारचे डायबिटीज असतात मुख्यतः, आणि त्याच्यामध्ये पहिला असतो डायबिटीज इन्सिपिटस आणि दुसरा जो असतो तो डायबिटीज मलायटस, असे 2 प्रकार असतात. तर जे एडीएचच्या कमतरतेमुळे आहे तो कोणता आहे? डायबिटीज इन्सिपिटस, हे लक्षात ठेवा. आता ureters. The ureter is a tube that carries urine from kidney to the urinary bladder. There are 2 ureters, one attached to the kidney, आणि त्याची जी लेंथ असते ती 40 सेंटीमीटर असते. बघा हे युरेटर्स तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. हे युरेटर आहेत, म्हणजे ह्या किडनीच्या रिनल पेल्विस पासून हे ब्लॅडर पर्यंत आलेले हे 2 असे, याला काय म्हणायचं? त्या 2 नळ्यांना युरेटर असं म्हणायचं. हा, मग आता हे युरेटरनं आणलेलं ब्लड कुठं जाणार आहे? युरिनरी ब्लॅडर मध्ये. मग हे युरिनरी ब्लॅडर काय आहे? तर एक मोठं चेंबर किंवा ज्याला सॅक्स लाईक, बॅग लाईक आहे, पिशवी आहे, ज्याच्यामध्ये की काय होतं, मग ह्या युरेटरच्या माध्यमातून आलेलं सगळं जी युरिन आहे ते या ठिकाणी साठवलं जातं. Urinary bladder is a muscular sac in the pelvis. Urine is made in kidneys and travel down to tubes called ureters to the bladder. म्हणजे ह्या युरिन जी आणलेली असते किडनी मधून आलेली किंवा युरेटर मधून आलेली, हे युरिनरी ब्लॅडर मध्ये येते. ब्लॅडर स्टोअर्स युरिन, allowing urination to infrequent and control. The normal capacity of bladder is 700 ml. एवढी कॅपॅसिटी आहे त्याची युरिन ब्लॅडरची, म्हणजे आपण ज्याला मूत्र पिशवी म्हणतो किंवा ज्या ठिकाणी आपण मूत्र साठवतो, ही जी आपल्या युरिनरी ब्लॅडर आहे त्याची जी क्षमता आहे ती 700 ml एवढं त्याची क्षमता आहे. आणि हे काय काम करते, तर ज्यावेळेस म्हणजे युरिन करण्यासाठी जाण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस मसल्स आहेत ते मदत करतात युरिनेशन मध्ये आणि किंवा कंट्रोल करण्यामध्ये युरिनेशन. तर हे कोणते मसल्स असतात, तर त्यांचं नाव काय आहे? मसल जे असतात त्याचं डिस्ट्रेसर त्याच्यामध्ये काम करतात, म्हणजे कंट्रोल करणे किंवा एक्सपेल करणे याच्यामध्ये डिस्ट्रेसर मसल्स हे काम करतात. ओके. युरेथ्रा, मग हे युरिनरी ब्लॅडरच्या नंतर पुढे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत होतो. बघा हे युरिनरी ब्लॅडर, आणि त्याच्यानंतरचा जो हा पुढचा भाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे? युरेथ्रा. बघा युरेथ्रा, द युरेथ्रा इज लॉंगर इन मेन दॅन इन वुमन. तर हे युरेथ्रा जो असतो तो मेन्स मध्ये जास्त लांब असतो महिलांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हाईट स्टोन्स काय आहेत? दीज आर फॉर्म्ड इन रिस्पॉन्स टू बॅक्टेरियल इन्फेक्शन कॉज्ड बाय युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया. की जे स्टोन्स असतात, स्टोन्स मुळे काय होऊ शकतं? किडनी स्टोन म्हणतो आपण किंवा ब्लॅडर स्टोन म्हणतो, ठीक आहे नाही. तर याच्यामुळे जे ह्या जो पूर्ण ट्रॅक्ट आहे युरिनरी एक्सक्रिटरी सिस्टीमचा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होतात आणि लघवी करताना किंवा युरिनेशन करताना आपल्याला अडचण होते किंवा त्यावेळेस त्रास होतो, आणि त्याच्यामुळे ते जी स्टोन आहेत ते रिमूव्ह करावे लागतात. तर स्टोन कशामुळे होतात? स्टोन वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्शियम ऑक्झलेटचे स्टोन असतात, वेगवेगळ्या आणखीन काही घटकांचे स्टोन असतात जे की हे स्टोन्स हे अडथळा निर्माण करतात. त्याच पद्धतीचं हे स्टरॉइड स्टोन्स नावाचं एक टर्म आहे. आता ही काय टर्म आहे? दीज आर फॉर्म्ड इन रिस्पॉन्स टू बॅक्टेरियल इन्फेक्शन कॉज्ड बाय युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया. लक्षात घ्या. तर युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया हे जे आहेत यांच्यामुळे काय होतं? हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतो की युरिनरी सिस्टीम मधली ही जी पूर्ण हे आहे ती ब्लॉक होते, आणि त्याच्यामुळे आपण त्याला स्टरोवायटल स्टोन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जरी स्टोन्स म्हटलं असलं तरी हे काय आहे? बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मगाशी आपण नेफ्रॉन पाहिलेला आहे, ठीक आहे नाही. किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट मेन जे आहे ते काय आहे? नेफ्रॉन आहे. मग नेफ्रॉन मध्ये ऍक्च्युअल हे युरिन फॉर्मेशन किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशनची प्रोसेस कशी होते, नेमकं कशी होते, तर ती या ठिकाणी पूर्ण दाखवलेली आहे. याच्यामध्ये फक्त सोप्या भाषेमध्ये आपण सोप्या स्वरूपामध्ये तो समजून घेऊया. बघा सुरुवातीला जे आहे ते हे ग्लोमेरुलस, त्याच्यानंतर हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणून त्याला म्हणतात पहिल्या भागाला. त्याच्यानंतर हे जे यू शेप असं आहे त्याला हेनलेस लूप म्हणतात. त्याच्यानंतर हे डायस्टल ट्यूब हे कलेक्टिंग डक्ट आहे. ही पूर्ण आपल्याला एवढं समजून घ्यायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे ते बघा. आता हा जो सुरुवातीचा भाग आहे, ठीक आहे, हा हे सगळे काय आहेत? ब्लड कॅपिलरीज आहेत.
कॅपिलरीज म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. तर छोट्या छोट्या कोशिका एकत्र येऊन मग इकडून आलेल्या ह्या सगळ्या कोशिका, रक्त कोशिका हे जे आलेले आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, तर हे जे आहे ते ग्लोमेरुलस आहे. हे जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ग्लोमेरुलस. आणि हा याच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तर बाउमन्स कॅप्सूल असं म्हणतात त्याला. ठीक आहे, त्याला रिनल कॅप्सूल किंवा बाउमन्स कॅप्सूल म्हणतात. आणि ह्या दोघांना मिळून काय म्हणतात, तर माल्पेजियन बॉडी किंवा रिनल कॅप्सूल असं म्हणतात. हे म्हणजे दोघांना म्हणजे कोणत्या दोघांना, याच्यामध्ये ग्लोमेरुलस आणि हे बाउमन्स कॅप्सूल, ह्या दोघांना मिळून माल्पेजियन बॉडी असं म्हणतात. तर ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळ्या कॅपिलरीज म्हणजे रक्तांच्या छोट्या छोट्या कोशिका ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला काय म्हटलेलं आहे, तर त्याला म्हटलेलं आहे ग्लोमेरुलस. ठीक आहे. आणि हे ग्लोमेरुलस कशामध्ये फिट असतं अशा पद्धतीमध्ये, तर त्याला म्हटलेलं आहे रिनल कॅप्सूल किंवा त्याला बाउमन्स कॅप्सूल सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता बघा ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन. मग काय होतं, हे मुख्यतः जे फिल्ट्रेशनची क्रिया आहे, ब्लड ब्लड या ठिकाणी ह्या बाउमन्स कॅप्सूल मध्ये येतं, ग्लोमेरुलस मध्ये येतं. आणि याच ठिकाणी मुख्यतः पहिल्यांदा काय होते, फिल्ट्रेशनची क्रिया होते. म्हणजे फिल्ट्रेशन होतं म्हणजे काय, ब्लड मधले जे सगळे घटक आहेत, एक्सक्रिटरी प्रोडक्ट, युरिया असेल आहे की नाही, किंवा इतर जे काही आहेत, युरिया बाजूला करण्याचं काम हे याच्यामध्ये केलं जातं. वेगवेगळे आयन्स वेगवेगळे करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि मग इथून पुढे काय होतं, ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन होतं. म्हणजे इथून पुढे हे इकडे आल्यानंतर हे बघा या ठिकाणी काय झाले, फिल्ट्रेशन झालं. ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट झालं. त्याच्यानंतर हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हे याच्यामध्ये काय होईल, मग पुढं रिअब्सॉर्प्शन म्हणजे काय, जे रिअब्सॉर्प्शन म्हणजे आयन्स, वॉटर अँड न्यूट्रिएंट रिमूव्हल, टॉक्सिन्स अँड ऍडजस्टमेंट ऑफ फिल्ट्रेट पीएच. तर ह्या सगळी प्रक्रिया कुठं होते, त्या प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा खाली जातं, याच्यामध्ये मग कॅल्शियम, आपलं सोडियम आणि क्लोरीन यांचे हे आयन्स या ठिकाणी फिल्ट्रेट इनटू द इंटरस्टिशियल फ्लुइड. त्याच्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे डीसीटी, हे डिस्टल ट्यूबुल. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, ट्युब्युलर सिक्रेशन होतं, सेलेक्टिव्ह सिक्रेट्स अँड अब्सॉर्ब्स डिफरंट आयन्स, मेंटेन ब्लड पीएच अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. हे सगळं कुठं होतं, ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये होतं. आणि शेवटी मग काय होतं, त्या कलेक्टिंग डक्टच्या माध्यमातून हे बाहेर एक्सक्रीट केलं जातं. ह्याच्यामध्ये ही पूर्ण जी प्रोसेस आहे, स्टेप आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. याच्यावर सुद्धा एमपीएससी न प्रश्न विचारलेला आहे की खालील कोणत्या क्रमानं आपली एक्सक्रिटरी सिस्टीम काम करते. तर सर्वात आधी काय होतं, त्याचं ग्लोमेरुलस, हे जे ग्लोमेरुलस आहे याच्यामध्ये फिल्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर हे पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, याच्यामध्ये काय होतं, रिअब्सॉर्प्शन होतं. त्याच्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन, या डीसीटी मध्ये काय होतं, ट्युब्युलर सिक्रेशन होतं आणि एक्सक्रेशन. तुम्ही केवळ हे एवढंच लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पूर्ण प्रोसेस ही एका नेफ्रॉन मध्ये होती. आणि असेच किती नेफ्रॉन आहेत, एका किडनीमध्ये 1,00,000 नेफ्रॉन आहेत. तर अशा पद्धतीने ही आपल्या पूर्ण किडनी मधल्या सगळ्या नेफ्रॉन मध्ये ही क्रिया होऊन मग तो रिनल पेल्विसच्या माध्यमातून हे युरिन फॉर्मेशन झालेलं, ह्या रिनल पेल्विस हे सगळे नेफ्रॉन ह्याच्यामध्ये पसरलेले असतात. आणि हे सगळे नेफ्रॉन मग हे त्यांनी बनवलेलं किंवा त्यांनी प्रोड्यूस केलेलं युरिन हे ह्या रिनल पेल्विसच्या माध्यमातून ह्या युरेटर मध्ये सोडतात. आणि हे युरेटर्स मग हे ब्लॅडर मध्ये घेऊन जातात. आणि हे ब्लॅडर मग स्टोअर करतं. आणि जेव्हा आपल्याला हवं आपल्या ह्याच्यानुसार मग ते बाहेर युरेटरच्या माध्यमातून आपण एक्सक्रीट करत असतो. तर अशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण लक्षात आली असेल की कशा पद्धतीने एक्सक्रिटरी सिस्टीम काम करते. आता ह्याच्यामध्ये काही महत्वाचे फॅक्ट आहेत, ते लक्षात घ्या. युरिन ही सरळ विचारतात ऍसिडिक आहे का बेसिक आहे, तर ती काय आहे, ऍसिडिक इन नेचर आहे. त्याचा नॉर्मली पीएच जो आहे तो 6 असतो. आपल्याला माहिती आहे पीएच स्केल 7. नॉर्मली जर 7 पीएच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल, आहे का नाही. इकडं काय होतं, ऍसिडिक, आणि इकडं बेसिक. म्हणजे जर जर पीएच 8, 9 असा होत गेला, 7च्या पुढे वाढत गेला तर तो बेसिक मध्ये जातो. आणि 7 पेक्षा कमी होत गेला तर ते स्ट्रॉंग ऍसिडिक मध्ये होत जातं. अशा पद्धतीने ही पीएच स्केल असते. तर मग जी युरिन असते ती कशी असते,
ऍसिडिक इन नेचर असते. त्याच्यानंतर युरिनला स्मेल असतो एक स्पेसिफिक. हा स्मेल कशामुळे असतो, तर तो अमोनियामुळे असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर युरोक्रोम या घटकामुळे जी आपली युरिन असते त्याला येलो कलर प्राप्त होतो. सरळ म्हणजे परीक्षेमध्ये विचारतात की कोणत्या खालीलपैकी कोणत्या घटकामुळे युरिनला येलो कलर मिळतो, तर येलो कलर जो आहे तो कशामुळे येतो, युरोक्रोम नावाच्या या घटकामुळे येतो. त्याच्यानंतर गाऊट डिसीज ड्यू टू एक्सेस ऑफ युरिक ऍसिड. बघा, ज्यावेळेस शरीरामध्ये युरिक ऍसिड खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होतं आणि ते व्यवस्थित बाहेर टाकलं जात नाही, त्यावेळेस काय होतं, हे विशिष्ट जॉईंट जे असतात आपले, ते जॉईंट मध्ये साठून बसतं आणि मग तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या हातापायावर किंवा जॉईंटच्या ठिकाणी सूज आलेली असते आणि ह्या सुजीमुळे त्या पेशंटला उठणं बसणं अवघड जातं. त्यालाच काय म्हणतात, गाऊट डिसीज. आणि हा कशामुळे होतो, तर एक्सेस ऑफ युरिक ऍसिड. पॉलियुरिया, एक्सेस ऑफ युरिन फॉर्मेशन. ज्यावेळेस जास्त मोठ्या प्रमाणामध्ये युरिन पुन्हा युरिनला जावं लागते, त्याला पॉलियुरिया म्हणायचं. ऑलिगोयुरिया म्हणजे काय, डिक्रीज युरिन आउटपुट. ज्यावेळेस खूप कमी प्रमाणामध्ये युरिन येते त्यावेळेस त्याला टर्म आहे ऑलिगोयुरिया. ॲनोरिया, ॲनोरिया ऑफकोर्स व्हेन द किडनी आरंट प्रोड्युसिंग युरिन. म्हणजे ज्यावेळेस किडनी ही युरिन प्रोडक्शन मध्ये एबल नसते, युरिन प्रोडक्शन करत नाही, त्यावेळेस त्याला म्हटलेलं आहे ॲनोरिया. आणि हेमॅच्युरिया, डिस्चार्ज ऑफ ब्लड इन युरिन. म्हणजे ज्यावेळेस युरिन मध्ये ब्लडचं डिस्चार्ज होतं किंवा युरिन लाल दिसते आपल्याला, त्याच्यामुळे म्हणजे त्यावेळेस रक्त आपल्या युरिन मध्ये आलेलं दिसतं, त्याला म्हटलेलं आहे हेमॅच्युरिया. बघा, याच्यामध्ये मॅच द पियर मध्ये सरळ प्रश्न बनवू शकतो. युरोक्रोम काय, येलो कलर. त्याच्यानंतर युरिन स्मेल, अमोनिया. त्याच्यानंतर हेमॅच्युरिया म्हणजे ब्लड इन युरिन, आहे की नाही. तर हे टर्म लक्षात घ्या. त्याच्यानंतर किडनी स्टोन्स ड्यू टू कॅल्शियम ऑक्झॅलेट. मगाशी आपण पाहिलं या ठिकाणी की स्ट्रोवाइट स्टोन्स हे काय आहे, स्टोन जरी नाव असलं तरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. आणि मुख्यतः जे स्टोन होतात ते किडनी स्टोन कशामुळे होतात, कॅल्शियम ऑक्झॅलेट याच्यामुळे ते होतात. 3 ATP molecules are used to produce 1 molecule of urea. बघा, ATP चे 3 मॉलिक्युल्स हे काय करतात, वापरले जातात युरियाचा एक मॉलिक्यूल बनण्यामध्ये. तर हे काही महत्वाचे फॅक्ट आहेत, त्यातल्या काही टर्म्स आणि फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने ही पूर्ण एक्सक्रिटरी सिस्टीम या ठिकाणी सर्व संदर्भ पुस्तकांच्या माध्यमातून जेवढे आपल्या एक्झाम ओरिएंटेड आहे तेवढी पूर्ण आपण केलेली आहे. In this way, I am trying to complete all organ systems in our body for which are important to all competitive exams. So, please like, subscribe and share my channel. So, thanks for watching.